नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशामध्ये सध्या काय सुरू आहे? धार्मिक वाद का डोकं वर काढतात? बरं, नुसते वाद निर्माण होत नाहीयेत, तर ते एकामागून एक असे निर्माण होतात. आणि म्हणूनच या सर्व धार्मिक वादांमागे काही षडयंत्र आहे का याची चर्चा होतीये. आधी भोंग्यांचा विषय, त्यानंतर हनुमान चालीसा सुरू झालं, पुढे कुतुब मिनार आणि आता ताजमहालचा वाद सुरू झाला. त्यानंतर ज्ञानवापी मशीद, काशी विश्वेश्वर मंदिराचा भाग आणि आता मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या वादावरती लवकर सुनावणी करावी म्हणून मथुरा कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. हे सर्व अचानक कसं सुरू झालं याच विषयावरती आज आपण लोकशाही विशेषमध्ये करणार आहोत चर्चा. वादांमागे एकच सूत्र. लोकशाही विशेषमध्ये आज आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तो प्रश्न आहे अगदी थोडक्यात, वादांमागे एक सूत्रता आहे का याचं उत्तर शोधण्याचा. यासाठी आपण आमंत्रित केलेले काँग्रेसचे नेते डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी, भूषणसिंग राजे होळकर राजघराण्याचे वंशज आहेत आणि भाजपचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी देखील आज आपल्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. भूषणसिंग राजे होळकर, मी आपल्यापासून सुरुवात करेल. भूषणसिंग जी, आपण देखील अशाच प्रकारे इतिहासाचा दाखला देत आणखी एक दावा केलेला होता, तिथून सुरुवात करूयात. हे वाद नेमके आताच का? धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न की इतिहासात घडवण्यात आलेले बदल की नेमकं काय सुरू आहे? भूषणसिंग राजे. तो विषय आपण घेतला, मी अगदी थोडक्यात मांडेन. सर्वप्रथम हिंदू कोण? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची व्याख्या केली होती की हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आणि महाराष्ट्रामध्ये राहणारा, स्वराज्यासाठी लढणारा हा प्रत्येक व्यक्ती, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तो मराठा. आणि ज्या वेळेला विदेशी आक्रांतांच्याकडून या भारतभूमीमध्ये अतिक्रमण झाली त्यावेळेला त्यांनी असंख्य धार्मिक स्थानांना इजा पोहोचवली, त्यांचं नुकसान केलं, त्यांना खंडित केलं. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असोत, यांनी या धार्मिक स्थानांना पुन्हा जीवित करण्यासाठी, भारताची संस्कृती पुन्हा जीवित करण्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून मी ह्याची व्याख्या अगदी थोडक्यात अशी करतो की मराठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा सुभेदार मल्हारराव होळकर असतील, हे धार्मिक जरूर होते पण ते धर्मांध नव्हते. आणि औरंगजेब सारखे ज्यांनी एखाद्या संस्कृतीला, मानव जातीला इजा पोहोचवण्याचं काम त्यांच्या कृतीतून केलं, अशी जी मंडळी होती ही धर्मांध होती. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे आणि ह्याच्यामधून आपण बोध घेतला पाहिजे की आपल्याला कुणाला फॉलो करायचं आहे, आपल्याला कुणाला आयडियलाइज करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना करायचं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना करायचं आहे की धर्मांध औरंगजेबला करायचं आहे, हे ज्याचा त्याचा करत नाही तोपर्यंत आजचं वर्तमान आपण घडवू शकत नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. बरोबर आहे. वर्तमान असेल, भूतकाळ असेल आणि येणारा भविष्य काळ असेल, याच अनुषंगाने यावरती चर्चा होणं आवश्यक आहे. शिवराय कुलकर्णीजी, आपल्याकडे येतो मी यावेळेला. शिवरायजी, देशामध्ये जे सध्या सुरू आहे, अचानकपणे हे वाद येताना दिसून येत आहेत. पुन्हा एकदा त्या वास्तू चर्चेमध्ये येताना दिसून येत आहेत. मग भोंग्याचा वाद असू द्या, हनुमान चालीसाचा वाद असू द्या, किंवा हे सगळं नेमकं आत्ताच का, या प्रश्नाचंही उत्तर शोधण्याची गरज आहे. या पूर्वीच्या काळामध्ये या गोष्टी असत्य होत्या का? त्या सत्य सांगणारे कुठेतरी लपून बसलेले होते का? किंवा मग इतिहास दडवण्याचा प्रयत्न केला जात होता का? शिवराय कुलकर्णी. असं आहे की मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन भाग आपण केले पाहिजे. एक तर अयोध्या, मथुरा, काशी या संदर्भातला विषय हा भिन्न आहे आणि भोंगे, हनुमान चालीसा हा विषय भिन्न आहे. भोंगे आणि हनुमान चालीसा हा विषय महाराष्ट्रातल्या सरकारच्या एकूण वागणुकीवरून उद्भवलेला विषय आहे की महाराष्ट्रातलं सरकार आपल्या गठ्ठा मतपेटीसाठी किंवा एका विशिष्ट समुदायाचा अनुनय करण्यासाठी ज्या प्रकारचे निर्णय घेत आहे, ज्या प्रकारचे विधान करत आहे आणि ज्या प्रकारचं लांगुल चालन करत आहे, त्या लांगुल चालनातून उद्भवलेले महाराष्ट्रातले मुद्दे हा एक स्वतंत्र भाग आहे. आणि दुसरा भाग या विषयातला असा आहे की जो आता आपल्याला बनारसमध्ये किंवा काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाबतीत ज्ञानवापीच्या रूपाने किंवा बाबतीत दिसत आहे.
तर या श्रीकृष्ण जन्मभूमी अयोध्या, मथुरा, काशी मी स्वतः कारसेवेला होतो, 1990च्या कारसेवेला होतो. मी तुम्हाला सांगतो, आम्ही तेव्हा देखील नारा देत होतो की राम कृष्ण विश्वनाथ सब लेंगे एक साथ. आम्हाला राम कृष्ण विश्वनाथ द्या. आपल्याला जर आठवत असेल, स्मरत असेल विशालजी, आपण पत्रकारितेमध्ये दीर्घ काळापासून आहात, त्यावेळी ज्या काही साधू संतांचा कुंभमेळा भरला होता, त्या विराट हिंदू संमेलनामध्ये सर्व साधू संतांनी एक विनंती केली होती की या देशातल्या 3000 मंदिरांवर, मठांवर परकीय आक्रमकाची चिन्ह स्पष्टपणे जाणवत आहेत. उदाहरणार्थ बनारस मध्ये जर आपण कधी गेलात तर कोणालाही पुरावा द्यायची गरज नाही की मंदिरावर मशीद बांधलेली आहे. त्यामुळे हा विषय आजचा नाही आहे, हा आज सुरू झाला आहे हे म्हणणं साफ चुकीचं आहे. काशीसाठी, अयोध्येसाठी आणि मथुरेसाठी गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदू समाजाने लढाया दिलेल्या आहेत. न्यायालयीन लढा देखील ताजा नाही. वेळोवेळी असंख्य याचिका सर्व न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या आहे. आता यापूर्वीचे सरकार हे सगळं दाबण्याच्या मानसिकतेमध्ये होते आणि यावेळेचं सरकार हे राष्ट्रीय प्रश्न हे योग्य पद्धतीने सुटले पाहिजेत अशी मानसिकता असलेलं की ज्यांनी 370 कलम दूर करून दाखवलं, अशी मानसिकता असल्यामुळे ज्या प्रकारचे हे राष्ट्रीयत्व मानणारे आणि परकीय आक्रमकांची चिन्ह पुसल्या गेले पाहिजे असं ज्या समूहाला, ज्या समुदायाला वाटतं ते लोक सगळेजण न्यायालयाची धावत आहेत, घेत आहेत आणि न्यायालयातून लढा लढत आहेत. कोणीही रस्त्यावर उतरलेलं नाही. बरोबर शिवरायजी, शस्त्र घेतलेलं नाही. न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाते आणि न्यायालयाचा निकाल देखील समोर येईल. डॉक्टर राजू वाघमारे, हे पूर्वीच्या काळामध्ये का नाही घडलं, आताच का? महाराष्ट्र आणि देश असे दोन जरी भाग केले, जसं शिवरायजी आता मगाशी म्हणाले की राज्यातला प्रश्न वेगळा आहे आणि देशासाठीचा प्रश्न वेगळा आहे, मात्र दोन्ही ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता देखील तेवढीच दाट आहे. डॉक्टर राजू वाघमारे, कसं आहे विशाल की देशाचा प्रश्न जरी घेतला आणि महाराष्ट्राचा घेतला तर आताच भाजप हा देशामध्ये सेंट्रल मध्ये आहे आणि इथे भाजप विरोधी पक्षामध्ये आहे. याच्या अगोदर 5 वर्ष भाजपचे मुख्यमंत्री होते. मग भाजपचं सरकार आंधळं आणि बहिरं होतं का की त्यावेळी त्यांना मशिदीवरचे भोंगे दिसले नाहीत आणि ऐकायला पण आले नाहीत, किंवा भाजपच्या ज्या ABC टीम आहेत त्यांना जय श्रीराम पण आठवले नाहीत, त्यांना हनुमानांच्या मंदिरात पण ते गेले नाहीत आणि त्यांना हनुमान चालीसा पण आठवली नाही, असं काय आहे का? शिवराजी येतो. तर ज्यावेळी भाजपचं सरकार असतं त्यावेळी भाजपला हिंदू मंदिर, मस्जिद, त्याच्यावरचे भोंगे, त्याच्यावरच्या खुणा, परकीय आक्रमण, केसेस, या सगळ्या गोष्टी भाजपला स्वतःच सरकार सत्तेत असल्यावर अजिबात आठवत नाहीत, कोणत्या बाहेर काढत नाहीत. भाजपला सपोर्ट करणाऱ्या मीडिया त्याबाबत काही बोलत नाहीत आणि आताच या गोष्टी का येतात याच्या प्रश्नांचं उत्तर स्पष्ट आहे की 2024 मधल्या ज्या निवडणुका आता येणार आहेत पूर्णपणे देशाची स्थिती ही श्रीलंकेच्या स्थितीच्या बरोबर आपण जायला लागलेलो आहोत. महागाई आकाशाला भिडलेली आहे, बेरोजगारी तळ गाठलेला आहे, सगळ्या बाजूनी लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे, गॅस, पेट्रोल सगळ्या बाबतीत आपली पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. आणि मग याच्यावरून जर लोकांचं लक्ष आपल्याला विचलित करायचं असेल तर आपल्याला हिंदू, मुस्लिम आणि देवदेवतांशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भाजपचं हे तत्वज्ञान आहे, भाजपचे ही भूमिका आहे आणि म्हणून 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रकारच्या गोष्टी सिस्टमॅटिकली बाहेर येतात. काश्मीरी सारखा पिक्चर येतो, त्याच्यानंतर या मशिदीचं सगळं बाहेर येतं, त्याच्यानंतर एखादा जज त्या बाबतीत तसा निर्णय देतो. तुम्ही जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातही त्याच पद्धतीने बीजेपीनी सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा पिल्लू सोडलं मस्जिदीचं. अहो, फडणवीसांचे कान फुटले होते का ज्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते? त्यावेळी फडणवीसांना भोंग्याचा आवाज नाही आला, फडणवीसांना डोळ्यांनी दिसलं नाही
काय प्रकार काय हा, म्हणजे लोकांना एवढं. बरं डॉक्टर राजू वाघमारे, अतिशय गंभीर आरोप यावेळेला आपण महाराष्ट्रातल्या म्हणजे राज्यातल्या आपल्या विरोधकांवरती करताय. भाजपचं तत्वज्ञान जे आहे ते आपण निश्चितच शिवराय कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात. मात्र तत्पूर्वी किशोर तिवारी, मी आपल्याकडे येतो. किशोरजी, काय ना, प्रत्येक राजकीय पक्षाचं आपलं एक तत्वज्ञान, आपली एक विचारसरणी असते आणि त्या विचारसरणीला समोर ठेवण्याचा त्यांना लोकशाहीनं दिलेला तो निश्चित अधिकारही असतो. मात्र किशोर तिवारीजी, आज एक गठ्ठा मतदान कुणाला नकोय, कोणत्या राजकीय पक्षाला नकोय, मग त्यावरून धार्मिक तेढ निर्माण करणं किंवा मग अशा प्रकारे वादांची मालिका सुरू करणं हे देशासाठी, राज्यासाठी घातक आहे का? किशोर तिवारी. नाही, हे बघा, 2022 मध्ये आपण बोलत आहोत आणि राजू वाघमारे यांनी सांगितलं की तुम्ही विषय ठेवला की या घटनाक्रमाचं म्हणजे आपण हिजाब पासून सुरू केलं तर नवीन प्रकरणं येत आहेत आणि या सर्व प्रकरणाचं एक सूत्रच आहे की 2024ची निवडणूक ही श्रद्धेवर घेतली जाईल, आर्थिक मुद्द्यावर भाजप घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. मात्र होळकर साहेबांच्या एका याच्याशी मी बोलतो की बाबर केव्हा आले हे बघायला पाहिजे की 1524 आणि 1524 ते 1842 पर्यंत तर मुघलांचं महाराष्ट्रात आपल्या अख्ख्या भारतावर राज्य होतं आणि मंदिरावर हल्ले का झाले याचा इतिहास आहे की मंदिरात जी संपत्ती गोठवली होती ती लुटण्यासाठी आलं. आणि आता मग तो विषय असो अयोध्येच्या मंदिराचा असो किंवा मथुरेचा असो की काशी विश्वनाथचा असो, शाश्वत गोष्ट एकच आहे की त्या ठिकाणी मंदिरं होती, याच्यामध्ये काही नाहीये. मात्र हा मुद्दा कुठपर्यंत न्यायचा, हा कोर्ट सुद्धा सरकारच्या आहे आणि आता तर मोदींनीच एक धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे की यांचाच भाजपचा नेता एक दिवस म्हणाला की 35,000 मंदिरं जी होती त्याला तोडून जी मस्जिदी आहेत त्या मस्जिदी सुद्धा मंदिरं करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की भाजपला पुढची निवडणूक ही धार्मिक भावना भडकवून करायची आहे. मात्र मी म्हणतो की जी श्रद्धास्थानं आहे, जसं शिवराय कुलकर्णी म्हणाले की मथुरा, काशी आणि अयोध्या ही आमची श्रद्धास्थानं आहे, तर मुस्लिम समाजाशी चर्चा करून हा मुद्दा सुटला पाहिजे. मात्र त्याच्यापूर्वी श्रीलंका भारत होतोय, महागाईचा प्रश्न खूपच वाढलेला आहे आणि मला नाही समजत की कोणत्या संकल्पनेतून हे करत आहेत. मोदीजी निवडणूक लढताना म्हटलं होतं की सबका साथ सबका विकास, आता तर काही दिसत नाही आहे. जे मुद्दे सध्या संदर्भामध्ये नाही आहे, जे मुद्दे देशासमोर समस्या म्हणून नाही आहे, ते मुद्दे जर उपस्थित केले आणि श्रद्धेच्या याच्यावर जर बाजार मांडला तर भाजपला असं वाटते की आपण हिंदुत्व हा मुद्दाच रेटून पुढची निवडणूक लढू. गंभीर आरोप यावेळेला काँग्रेस आणि शिवसेनेकडून भाजपवरती केले जातात. शिवराय कुलकर्णी, मी आपल्याकडे थेट येतो. जसा मगाशी भूषणसिंग राजे यांनी देखील मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे पुनरुज्जीवनासंदर्भातला अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करण्यासाठीचा मुद्दा हा वेगळा होता. मात्र पुन्हा एकदा या धार्मिक स्थळांचा खरोखर आपण जीर्णोद्धार करणार आहोत की त्या ठिकाणी हा इतिहास पुन्हा एकदा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे की केवळ राजकीय भांडवलापोटी अशा प्रकारच्या याचिका देऊन कुठेतरी इमोशनल राजकारण खेळण्याचा हा प्रयत्न आहे? कारण आपल्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत काँग्रेस आणि शिवसेनेनं. शिवरायजी, असा विषय की पहिले तर मी किशोरजींच्या एका वाक्याचं फक्त मला पहिले उत्तर द्यायचं, बाकी त्यांच्या भूमिकेबद्दल मला काही बोलायचं नाही. ती मला माहिती आहे ती भूमिका कशी असते त्यांची, ती अधिकृत शिवसेनेची की असते की नाही याबद्दल शंका आहे. फक्त मला त्यांना एका प्रश्नाचं उत्तर एका वाक्याबरोबर मला सांगायचं की ते आता असं म्हणाले की मंदिरं जे तोडल्या गेले किंवा मंदिरांवर जो घाला घातला गेला तो संपत्तीसाठी घातला गेला, हे साफ चूक आहे. मंदिरांवर घाला या देशातल्या नागरिकांच्या अस्मितेवरचा घाला होता, तुमच्या जीवनातला राम घालवण्यासाठीचा घाला होता. त्याशिवाय त्यांना इथे राज्य करता येत नव्हतं, त्यामुळे हे त्यांनी दुरुस्त करावं. नंबर 1. नंबर 2, फडणवीसांचे कान तीक्ष्ण आहेत. नंबर 2, फडणवीसांचे कान तीक्ष्ण आहेत. अस्मितेवर तुमचे कॉपीराईट नाही आहे.
माझं झाल्यावर बोला ना किशोरजी, माझं झाल्यावर बोला प्लीज. फडणवीसांचे राजीवजींनी म्हटलं की फडणवीसांचे कान फुटले होते का? मी सांगतो की फडणवीसांचे कान अत्यंत तीक्ष्ण आहेत. त्यांच्या कानाने तुम्ही केलेले शेकडो आंदोलनं अगदी त्यांनी सहजतेने निपटवले, लोकांना जेलमध्ये टाकून नाही. असं आहे की आपण शर्जील उस्मानीला जेलमध्ये टाकत नाही, आपली हिंमत होत नाही. आपल्या याच राज्यामध्ये औरंगजेबासारख्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये संभाजी महाराजांना ज्यांनी छळ कपट करून हाल हाल करून मारले, त्याच्या समाधीवर पुष्प अर्पण करणाऱ्यावर कारवाई करण्याची हिंमत ज्यांच्यात धजावत नाही, त्यांनी फडणवीसांच्या कानाच्या गोष्टी कशाला करायला? तुमच्या तर कानावरही हात आहेत, डोळ्यावरही हात आहेत, तुमचे डोळे फुटले आहेत आणि तोंड 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 तेवढं चालतं. मला एक सांगा, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, प्रतिक्रिया होत्या सरकारच्या. अकबरुद्दीन ओवैसीने किशोरजी, मी आपल्याकडे येणारच आहे. तत्पूर्वी डॉक्टर राजू वाघमारेंना मात्र हा मुद्दा मान्य नाहीये. कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये मद्यालय सुरू केले तुम्ही, पण मंदिरं बंद ठेवले, मंदिरांना कडक नियम लावले, कठोर नियम मंदिरांना लावले. शिवराजी, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात डॉक्टर राजू वाघमारे आणि किशोर तिवारी. डॉक्टर, कसं आहे विशालजी, एक गोष्ट लक्षात घ्या की हे लोक जे म्हणताय की जर तसं प्रयत्न करायचा झाला तर विशालजी, अशोकाच्या काळामध्ये संपूर्ण भारत हा बौद्धमय होता. मग बौद्धमय भारताची नंतर हिंदू संस्कृती झाली. मग आता बौद्धांनी काय करायचं की सगळी मंदिरं जी आहेत ती बौद्धांची आहेत म्हणून बोलायचं का? याचा विचार आपण करायला पाहिजे ना. त्याच्यामुळे भाजपचं जे काम चालू आहे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्याशी संपर्क याच्या पलीकडे मला याच्यामध्ये बोलायचं आहे. दुसरं काम कुठचं नाही. एकच मुद्दा मी सांगतो की ज्या संभाजी महाराजांची त्यांनी औरंगजेबाने हत्या केली, त्या संभाजी महाराजांचं शव ज्यांनी शिवलं, त्या गोविंद महाराजांनी त्यांनी त्यांची समाधी बांधली. त्या गोविंद महाराजांची समाधी कोणी तोडली हो? ती संघवाल्यांनी आणि भाजपवाल्यांनी त्या एक बोटाने तिकडे दंगल घडवून आणली भीमा कोरेगावची. त्याच्यामुळे यांना जर एवढं प्रेम असेल हिंदूंबद्दल त्या गोविंद महाराजांशी बोललं पाहिजे. आणि चर्चेमध्ये हे संघाचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे आहेत. या लोकांनी केली ती दंगल, ही भाजप पुरस्कृत दंगल होती भीमा कोरेगावची. ती यांनी कशी काय केली? कसं आहे, ती फक्त आणि फक्त जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं. याच्या पलीकडे भाजपला अर्बन नक्षल्यांना कलावंत बनवण्याचं मतं मिळत नाही. विशालजी, अर्बन नक्षलवाद्यांना, शहरी नक्षलवाद्यांना, नक्षलवाद्यांच्या स्लीपर सेलला हे सरकार कलावंत म्हणतं. या सरकारचे जे सर्व आहे, ज्यांच्या हातात या सरकारचा रिमोट कंट्रोल आहे, ते शपथपत्रावर लिहून देतात की अर्बन नक्षलवादी ज्याची यादी यांच्याच सरकारमध्ये, यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारने ज्या 142 संघटनांची यादी दिलेली आहे, त्या यादीच्या सगळ्या प्रमुखांना यांचं सरकार कलावंत म्हणतं. तुम्ही दिलेली आहे. काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने ज्यांना अर्बन नक्षली ठरवलं, काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने ज्यांना अर्बन नक्षली ठरवलं, त्यांना कलावंत म्हणणार आहे. तुम्ही काय संघावर आरोप करता? तुम्ही काय भाजपवर आरोप करता? सप्रमाण बोला. दंगल जी होती, भीमा कोरेगावची दंगल, तिथे शिवाजीचे उदात्तीकरण नावाचं पुस्तक वाटलं गेलं. तुम्ही वाटलं, तुमच्या लोकांनी वाटलं. का बंदी आणत नाही तुम्ही त्याच्यावर? बाबासाहेब सावंतांवर टीका करता. शिवाजीचे उदात्तीकरण डॉक्टर विनोद आंबेडकरच्या पुस्तकावर तुम्ही का बंदी आणत नाही? राज्य लोकशाही विशेष मध्ये आपण चर्चा करतोय. वादांमागे एक सूत्र या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याबरोबर ही चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लोकशाही विशेष मध्ये. आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे वादांमागे एक सूत्रता आहे का
याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले भाजपचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, होळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंग राजे होळकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रात आहे। भूषण सिंग राजे होळकर यांच्याकडे मी जाईन यावेळेला। हनुमान चालीसा भोंगा यावरून सुरू असलेली चर्चा ते थेट याचिकांपर्यंत आपण गेलो, मात्र कुठल्या पक्षांच्या काही अजेंड्यांमुळे घडणारी अराजकता माजवण्यासाठीच एक सूत्रतेनं एका पाठोपाठ एक येणारे हे वाद आहे असं आपल्याला वाटतं का? कसं आहे, मी कुठल्याही पक्षाशी संलग्न नाही, त्यामुळे माझी भूमिका ही माझी वैयक्तिक आणि शिवरायांच्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांवर आधारित आहे। आपण मागचा जरी इतिहास पाहिला तर सदैव सगळ्या धर्मांना, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांनी त्यावेळेला कार्य केलं। पण आजच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, आता मगाशी आपण म्हणालात की भोंग्यांचा प्रश्न, मला हे म्हणायचं आहे की भोंगा एखाद्यासाठी तो धार्मिक आस्थेचा प्रश्न आहे, पण दुसऱ्यासाठी तो त्रासाचा विषय आहे। तर मला हे म्हणायचं आहे, मग ते हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, आपल्या आपल्या धार्मिक आस्था हे त्यांनी वैयक्तिक पद्धतीने सांभाळल्या पाहिजेत, आपल्या घरापुरत्या त्या मर्यादित असल्या पाहिजेत। ह्याचा अर्थ कोणी नास्तिक असावं असं मी म्हणत नाही, आपल्या घरापुरत्या दुसऱ्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने प्रत्येकाने जर आपल्या धार्मिक भावना सांभाळल्या तर ह्याच्यात काय वाईट आहे? एखाद्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे। आणि दुसरा विषय, आता आपण म्हणालात की हिजाब, स्कूल्समध्ये युनिफॉर्मची बांधिलकी फार पूर्वीपासून आलेली आहे, डिफेन्समध्ये तसं आहे, इतर ठिकाणी आहे, मग त्याच्यावरून वाद करायचा विषयच येतो कुठे? आपल्या धर्माचं प्रदर्शनच जर करायचं असेल तर ते प्रत्येकाला करता येतं। मी ह्या मताचा आहे की धर्माचं प्रदर्शन न करता धर्माच्या विचारांवर आपण किती चालतो हे महत्वाचं आहे। आज तुम्ही हनुमान चालिसेचा विषय काढला, हनुमान चालिसेचा राजकीय वापर आम्ही कधीच केला नाही, पण ह्याचा अर्थ आम्हाला हनुमान चालिसा म्हणता येत नाही असा होत नाही। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहू वीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के संगी, कंचन वरण विराज सुदेशा कानन कुंडल कुंचित केशा, हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे। कधी आम्ही प्रदर्शन केलं नाही, पण ह्याचा कधी आम्ही प्रदर्शन केलं नाही। आम्ही नेहमी हाच प्रयत्न केला की आपली जी धार्मिक आस्था आहे ती आपल्या घरापर्यंत राहिली पाहिजे, वैयक्तिक राहिली पाहिजे, ह्याच्यामुळे दुसऱ्याच्या भावना नाही दुखावल्या पाहिजेत। आता राहिला प्रश्न त्याचा राजकीय वापर केला जाताना दिसतोय। डॉक्टर राजू वाघमारे, मला सांगा, देशामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना एका पाठोपाठ येणाऱ्या याचिका आपण पाहतोय, एका पाठोपाठ प्रत्येक ठिकाणची जी ऐतिहासिक वास्तू आहे त्या उघडण्यासंदर्भातल्या याचिका दाखल केल्या जात आहेत आणि मग त्यावरून निर्माण होणारे वाद, मग या ठिकाणी तलाव होता का, या ठिकाणी त्यामुळे डॉक्टर राजू वाघमारे, काय वाटतं आपल्याला की एकंदरीतच अराजकता माजवण्यासाठीचे सुरू असलेले हे राजकीय प्रयत्न राजकीय पक्षांचे आहेत का? विशालजी, पूर्णपणे या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवण्यासाठीच धर्माचं अवलंबन करून त्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जातोय। न्याय व्यवस्थेचं पण मला काही कळत नाही, जर 1948चा जो त्यावेळेचा जो कायदा आहे की तो कायदा पास झालेला आहे, त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही धार्मिक स्थळाचा वापर जसा होत असेल तसा करायचा, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही। असं असताना एक न्यायाधीश ती केस घेतो, दाखल करून घेतो, त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या कायद्यामध्ये की कोणी तशी केस दाखल करून घ्यायची नसते, त्याच्यामध्ये न्यायाधीश केस दाखल करतात, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट निर्णय देतो। म्हणजे या देशामध्ये चाललंय काय? जी न्याय व्यवस्था लोकशाहीसाठी बांधील असते तीच न्याय व्यवस्था जर अशा पद्धतीने वागायला गेलो तर पूर्ण भारत आपल्याला खोदकाम करावं लागेल। सगळ्या प्राचीन बौद्ध लेण्या बघा, त्या प्रत्येक लेण्यामध्ये आता एकविरा देवीचं इथे मंदिर आहे, ती लेणी बौद्धांची आहे, तिथे वरती बौद्ध लेणी आहेत, खाली एकविरा देवीचं मंदिर आहे। मग आता बौद्धांनी सांगायचं का की ते मंदिर बंद करा आणि परत नवीन वाद करायचा? नाही, पण तुम्ही जसा आरोप केला की भाजप हे जाणून बुजून अराजकता निर्माण करण्यासाठी करताय, याची वेळ भाजपवर का आली शिवराय कुलकर्णी? कारण दुसऱ्या कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर भाजप बोलू शकत नाही, भाजपने काम केलेलं नाही आणि म्हणून भाजप फक्त आणि फक्त। डॉक्टर, आपण उत्तर घेऊयात शिवराय कुलकर्णी यांच्याकडून। बोला शिवरायजी। झालं असेल तर मी बोलतो, प्लीज मध्ये कोणी बोलू नका प्लीज। असं आहे की न्याय व्यवस्थेला काय झालं आहे असा प्रश्न विचारून न्याय व्यवस्थेवर जेव्हा जेव्हा आपल्या बाजूनी
आपल्या बाजूनी आपल्याला अपेक्षित असा न्याय मिळत नाही, तेव्हा न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याची मानसिकता, काँग्रेसची मानसिकता ही आजची नाही, 1975 पासूनची आहे. 1975ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने वॉटरगेट सारखा जो निकाल दिला होता इंदिराजींच्या बाबतीत, तेव्हा पूर्ण देशाला वेठीस धरल्या गेलेलं होतं. ही काँग्रेसी मानसिकता आहे. त्याच्यामुळे न्यायालयाला नावं ठेवायचे, न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही. आता यांचे नवे सहकारी म्हणतात दिला असा घोटाळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची रोज थट्टा करायची, त्याची खिल्ली उडवायची, त्याचा अपमान करायचा, हा यांचा स्वभाव आहे, ही यांची मानसिकता आहे, ही यांची सवय आहे. आणि त्याच सवयीतून हे बोलतायत. त्यामुळे न्याय व्यवस्था चूक नाही आहे. आणि मला एक सांगा की वर्षानुवर्ष जे प्रकरण न्यायालयामध्ये रखडून पडलेले आहेत त्यांना न्याय द्यायचा नाही का? न्याय मागायचा नाही का लोकांनी? शिवराजी, मूळ मुद्दा हाच आहे. या प्रकारच्या अनेक याचिका आजपर्यंत दाखल केल्या गेल्या. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसला हवा तसा निकाल येत नाही म्हणून आज न्याय व्यवस्थेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय असं ज्यावेळेला शिवराजी म्हणतात. मात्र देशामधले खरोखर महत्त्वाचे असलेले प्रश्न किंवा न्याय व्यवस्थेकडे प्रलंबित असलेल्या ज्या अजूनही याचिका आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तितक्या तत्परतेनं समोर निकाल येताना दिसतात का डॉक्टर? पार्लमेंटमध्ये हा कायदा पारित करण्यात आला. हा पार्लमेंटचा कायदा आहे, हा लोकशाही मार्गाने पारित केलेला कायदा आहे. आणि मग लोकशाही मार्गाने पारित केलेला कायदा जो आहे तो संविधानाने मानायचा असतो, तो न्याय व्यवस्थेने मानायचा असतो. पण न्याय व्यवस्था जर त्याच्या विरोधात काम करत असेल तर आपण शंका उपस्थित करायची नाही का? कारण पार्लमेंटचा पारित केलेला कायदा आहे. पण तोच कायदा जर एखादा न्यायाधीश ती खटला दाखल करून घेत असेल आणि मग तो चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर या गोष्टी चुकीच्या आहेत. आजकालच्या या गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्ही जर निकाल बघितले तर तुम्ही जर निकाल सगळे तुम्ही तपासून बघा, त्या निकालांमध्ये भाजपच्या काही स्पष्टपणे पाठिंबा देणाऱ्या ऑफिसर्सना, लोकांना त्यांना पाहिजे ते निकाल मिळतात, त्यांच्या अटकेला बंदी येते. आणि बाकीच्या विरोधकांचे जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांच्या सगळ्या लोकांच्या अटक होतात. NIA साधं राज्याला विचारत नाही की आम्ही तुमच्या राज्यामध्ये आम्ही काहीतरी अटक करतोय किंवा काय करतोय, याची परवानगी पण घेत नाही. आणि डायरेक्ट हे लोक जे काम करतायत हे काम लोकशाहीला खिळखिळी करण्याचं आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना नेस्तनाबूत करायचं. ED, CBI सारख्या बाजूला, एका बाजूला त्या गोष्टी लावायच्या, दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था हाणून पाडायची. आपणच बोलत राहायचं की कायदा सुव्यवस्था संपलेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता हातामध्ये घेण्याचा हा भाजपचा कुटील डाव आहे. बरं, कुटील डाव आहे असा आपण आरोप केला. हा खरोखर डाव आहे का? शिवराज उत्तर देतीलच. मात्र किशोर तिवारींना मला अगदी थोडक्यात विचारायचं आहे की प्रत्येक व्यवस्थांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज न्याय व्यवस्थेसंदर्भामध्ये बोलण्याची वेळ आली, कारण प्रत्येक जण म्हणतो की न्यायालयाच्या किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आमची लढाई लढतोय. मग अशा वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित होतीलच. आज आपल्या देशाच्या आजूबाजूला काय सुरू आहे, त्या ठिकाणी असलेली महागाई असेल, त्या ठिकाणी असलेली अराजकता पाहता आपल्या देशासाठी अशा प्रकारच्या याचिका, या मुद्द्यांवरून राजकीय भांडणं, या मुद्द्यांचा राजकीय वापरासाठी होणारा वापर किती धोकादायक आहे किशोरजी? विशाल, एक प्रश्न मी पहिले शिवराय कुलकर्णीचं उत्तर देतो की त्यांनी म्हटलं की ओवेसी हे औरंगजेबाच्या समाधीला डोकं ठेवून गेले, त्यांच्यावर काय कारवाई केली. मी सांगतो तुम्हाला, याच्या पूर्वी औरंगजेबाच्या समाधीवर भाजपचे सगळे शीर्षस्थ नेते मंत्री येऊन गेले आणि याच्या पूर्वी ओवेसी येऊन गेले. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी काय केलं, हे कसं आहे की मेलेले वाद निर्माण करायचे. आता मी त्यांना विचारतो की लालकृष्ण अडवाणी जो भारत पाकिस्तान विभाजनाचे व भारताचे तुकडे करणारे जिन्ना यांच्या कबरीवर जातात आणि तिथं स्तुतीस्तुत्न लिहितात, हे शिवराय कुलकर्णी काय बोलत आहात? दुसरं मी आता तुम्हाला बोलतो की मागील 1.5-2 वर्षात जर तुम्ही बघितलं की चीफ जस्टिस गोगोई नंतर सुप्रीम कोर्टापासून सगळ्या न्यायाधीशाचं काम
भाजपला दिलासा देणारा आहे आणि याच्यावर CJI रमणा साहेबांनी चिंता व्यक्त केली आहे की सर्व साहित्य संस्था या राजकीय दबावात काम करत आहे. तर शिवराय कुलकर्णी जेव्हा भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चिंता व्यक्त करतात तेव्हा तुमच्यासाठी तर हा निरोप आहे की तुम्ही आर्थिक मुद्द्यावर सरकार बनवून राजधर्माचं पालन करा, धार्मिक मुद्द्यावर श्रद्धेवर निवडणूक लढण्याचे स्वप्न पाहू नका. कारण 90 आणि 97चा काळ वेगळा होता. आता 2022 मध्ये 10 वर्षाच्या कार्यकालानंतर तुम्हाला लोकांच्या समोर जावायचं आहे. तुम्ही रामाच्या भरोशावर, श्रीकृष्णाच्या भरोशावर व तुम्ही विश्वनाथाच्या भरोशावर जाऊ शकत नाही. तुम्हाला लोकांचे आर्थिक प्रश्न काय सोडवले, विकास काय साधला याचे उत्तर द्यावे लागेल. बर किशोरजी, आपण थेटपणे सांगताय की आता कुठल्याही प्रकारचं राजकारण करत असताना त्यामध्ये भावनिक राजकारणाला जागा नसून प्रॅक्टिकल राजकारण करावं असं तुमचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे गडेमुर्दे उखाडकर करण्यात येणारी जी राजनीती आहे त्या राजनीतीचं पुढे नेमकं काय होणार आहे, वादांमागे असलेली एकसूत्रता मोडून काढण्यासाठी हेच सर्व राजकीय पक्ष नेमकं काय करणार आहेत याविषयी चर्चा करूयात. छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. पुन्हा एकदा स्वागत आणि थेटपणे आपण चर्चेकडे वळूयात. शिवराय कुलकर्णी, मी आपल्याकडे येतो. अशा प्रकारे कबरी काढून त्याचा इतिहास काढून करण्यात येणारं जे राजकारण आहे ते खरोखर 2024 साठी फायद्याचं ठरू शकतं का? देशासमोर आजही अनेक प्रश्न आहेत. महागाईनं जनता जी आहे ती होरपळून निघालेली असताना मात्र पुन्हा पुन्हा इतिहासाचे दाखले आणि त्यामधून केलेलं राजकारण. शिवराय कुलकर्णी, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझे मित्र किशोरजी आणि आदरणीय राजूजी दोघांनी पण जे मुद्दे उपस्थित केले त्यावर एक वाक्य फक्त आपल्याला सांगतो. 1991चा ऍक्ट जो आहे, बाबरी मशीद पडल्यानंतर 1991चा जो ऍक्ट आहे त्याचं वारंवार उदाहरण दिलं जातं. तो ऍक्ट लांगुल चालनातून आलेला होता हे स्पष्ट आहे. 1947 सारखी स्थिती ठेवा म्हणजे मशिदी बांधल्यात त्या राहतील, पण तरीही त्याच्यामधलं 4/2 हे कलम वाचा. त्या कलमानुसार तुम्हाला जर पुरावे आढळत असतील आणि रूपांतरणाच्या बाबतीत, मंदिरापासून मशीद झाली या रूपांतरणाच्या बाबतीमध्ये जर आक्षेप घ्यायचा असेल तर तो न्यायालयीन आक्षेप घेता येईल हे स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे यांनी ज्यांनी कोणी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी त्या कलमाचा वापर केलाय. त्याच्यामुळे मोगम बरोबर 1991 सांगून ज्यांची मतपेटीची तुम्हाला मतं मिळवायचे आहेत त्यांना फसवू नका. इतके वर्ष फसवत आले, आता पुन्हा फसवू नका, ते फसणार नाही. क्रमांक 2, रामाच्या भरोशावर किती दिवस राजकारण करायचं असे माझे मित्र किशोरजी विचारतात. आम्ही रामाच्या भरोशावर राजकारण करतो असं त्यांचं म्हणणं आहे. कशाला आदित्य ठाकरे रामाच्या दर्शनाला चालले, वारंवार जाणार, आता जाणार, मग जाणार, असली कोण नकली कोण, काय गरज आहे? महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे, पर्यावरण सांभाळा राज्याचं, आदित्य ठाकरे जाणार और ते तिकडे पवार साहेब त्यांचे नातू जाऊन आले, त्यांना माहित नाही. इकडे तुम्ही निरपराध लोकांवर कारवाया करून आले छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आणि तिकडे रोहित पवार अयोध्येला जाऊन आले. पराभव आहे हा तुमच्या भूमिकांचा. तुम्ही काय म्हणता इथे? तुमच्या भूमिकांचा पराभव आहे. जेव्हा तुम्ही इकडे लोकांना ज्ञान सांगताय तेव्हा तुम्ही कोरडे पाषाणात, कारण की तुमच्या घरातले लोक अयोध्येला गेले तुम्हाला माहित नाही. तुम्ही त्याचं राजकीय भांडवल तुम्ही करतात. का करताय याचं कारण आहे या देशातला हिंदू संघटित झालाय, जागा झालाय. क्रमांक 3चा मुद्दा म्हटला की जिनांच्या कबरीवर अडवाणी गेले होते. बिलकुल गेले होते. त्यानंतर अडवाणींना चूक लक्षात आली, त्यांनी त्याची सपशेल माफी मागितली आणि त्याच वेळी त्यांना एनडीएचा राजीनामा द्यावा लागला. हे किशोरजींना फार छान माहिती आहे, कारण की तेव्हा एनडीएचे प्रखर कार्यकर्ते होते. बरोबर शिवरायजी, आपल्यावरती जे आरोप केले त्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं दिली. चौथा नाही वेळ आपल्याकडे फार कमी आहे शिवरायजी, अगदी थोडक्यात तेवढा जर नाही म्हटला असा एक बोला 10 सेकंद
मला त्यांनी सल्ला दिला की हे सगळे विषय बाजूला ठेवून आर्थिक विषयांवर लढलं पाहिजे. तसाच माझा किशोरजींना सल्ला आहे की आपण देखील मुख्यमंत्र्यांना सांगावं की केवळ टोमणे मारत राहण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे झालेली नाही. तुम्ही सत्ता येण्यापूर्वी बांधावर गेलेले होते, ते जे वचन दिलं होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं, 1 रुपया नुकसान भरपाईचा मिळाला नाही हो शेतकऱ्यांना. त्यांना सांगा की टोमणे मारण्यापेक्षा आणि रोज त्या संजय राऊतांच्या माध्यमातून नवा नॅरेटिव्ह सेट करण्यापेक्षा जरा जा. नक्कीच शिवरायजी, वेळ संपत आलेली. डॉक्टर राजू वाघमारे, अगदी थोडक्यात वादांमागे असलेली एकसूत्रता थांबणार का? डॉक्टर जरा मला बोलावं लागेल. किशोरजी, मी येणार प्रत्येकाकडे. अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. बोला बोला. एकसूत्रता विशालजी थांबणार नाही, कारण भाजपकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यांना धर्माचं राजकारण, रामाचं राजकारण, हनुमानांचं राजकारण, पॉझिटिव्हचं राजकारण करावंच लागेल, कारण त्याशिवाय त्यांना मतं मिळणार नाहीत. पण आता हिंदू शाणा झालेला आहे, त्याच्या लक्षात आलेलं आहे की फक्त आणि फक्त निवडणुकासाठी यांना देव आठवतो. देवाला पण हे लोक सोडत नाहीत आणि मग देवाला रस्त्यावर आणून देवाच्या पाठीमागून बाण मारून आपल्याला सत्ता हस्तगत करण्याचं पाप हे भाजप करत आलेलं आहे. हे आता हिंदूंच्या लक्षात आलेलं आहे. किशोर तिवारी, अगदी थोडक्यात, शिवराई यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवणार आहात का? नाही, त्यांनी मला माझी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी व सानुग्रह 50,000चं अनुदान हे वाटप सुरू केलं आहे. मात्र शिवराय कुलकर्णीला ते अशक्य आहे. तरी त्यांनी पंतप्रधानांनी सांगावं की आमचं उत्पन्न दुप्पट करणार होते 22 मध्ये. आता काय झालं की आमचं उत्पन्न अर्ध झालं आहे, तर त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी पूर्ण करावी. पण महाराष्ट्र सरकारला 2.5 वर्ष काम करताना आलं नाही. आता आम्ही काम करायला लागलो आहे, तर तुम्ही काड्या करू नका. शिवरायजी देखील आपला निरोप पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतील असं समजूयात. भूषण सिंग राजे, विविधतेत एकता असलेला आपला देश, त्याची एकता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता मतदारांवर, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांवर आहे. यासाठीच म्हणतो, एक सामान्य माणूस आणि एक भारताचा नागरिक म्हणून माझं इतकंच मत आहे. आज मी ज्या ठिकाणी उभारलोय, कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राधानगरी तालुक्यामध्ये, एका धनगर वाड्यावर, एका वस्तीवर, आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला 70 वर्ष झाली. एकीकडे भारतामध्ये 4 लेन हायवेज होत आहेत, पण आजही या वाड्या वस्त्यांच्या पर्यंत एकदा सुद्धा रस्ता झालेला नाही. आजही त्यांना एखादी स्त्री तिथं प्रसूत झाली तर त्याला डोलीमध्ये घालून आणावं लागतं. हा प्रश्न आपल्या सरकार पुढे आज नाही का? एका ठिकाणी अशा वाड्या वस्त्यांमध्ये, जंगलांमध्ये आदिवासी बांधव माझे पाण्या वाचून मरतायत, त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही का? तर तिथं एखाद्या मोटरीची सोय नाही. या प्रश्नाकडे लक्ष नाही का? आणि आपण अशा या धार्मिक विषयांवर किती वाद घालत बसायचा दिसून येतं, एवढं निश्चित. हा माझा प्रश्न आहे. राजू वाघमारे, धन्यवाद. किशोर तिवारी, भूषण सिंग राजे होळकर आणि शिवराय कुलकर्णी, आपण आमच्या चर्चासत्रात जोडला गेलात आणि सविस्तर अशी चर्चा केली. त्यासाठी आजच्या वादांमागे असलेलं एक सूत्र, याचं कारण एकच कळतं की सत्ता आणि सत्तेची असलेली लालसा. आणि त्या लालसेसमोर मतदारांनाच ठरवायचं आहे की कुठले धार्मिक तेढ किंवा अशा प्रश्नांना आपण कितपत भीक घालायची, हे देखील त्यांनीच ठरवणं आवश्यक आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आमच्या लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.